होतं. कशा आहात सगळे? बघा मला आता बरेच मेसेजेस आलेले होते की दादा तुम्ही ट्रेडिंग का करत नाहीये. बघा मी 20 तारखेला एक व्हिडिओ टाकलेला होता इंस्टाग्रामला आपल्या स्टोरीला की मी 20 तारखेनंतर ट्रेड करणार नाही, बरोबर. त्याचं रिझन्सच असं होतं की बघा ख्रिसमसचा जो टाइम असतो 25 ते 30 1 जानेवारीपर्यंत, या टायमामध्ये मार्केटमध्ये व्हॉल्यूम खूप कमी असतो. त्याचं रिझन असं आहे की ह्या टायमामध्ये ना प्रॉफिट बुकिंग होते आणि प्रॉफिट बुकिंग जर झाली ना तो व्हॉल्यूम जो असतो मार्केटचा तो निघून गेलेला असतो आणि त्या टायमाला काय असतं की जास्त ट्रेडर लोक ट्रेड करत नाही, काम करत नाही, बरोबर. तिकडे कंटिन्यू सुट्ट्याच असतात आपल्या US सेशनमध्ये, म्हणजे US ला बरेचसे जण आहे त्यांना सुट्ट्या असतात, ते हॉलिडेजवर गेलेले असतात, त्यामुळे ते काय करतात की काम करत नाही आणि त्या टायमाला मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असला तर मार्केट काय करतं, ट्रॅप करत चालतं. ट्रॅपमध्ये काय होणार, आपल्याला एक सपोज एक असं कन्सिडर करायचं फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तर एक 1:1 आपल्याला रिस्क रिवॉर्ड भेटतो. मग आपण काय करतो, आपल्या असं ट्रेल करतो, बीला करतो, बरोबर. बी म्हणजे जर तुम्हाला माहित नसेल तर ब्रेक इव्हन किंवा C2C, फॉर एकदम सोप्या भाषेत C2C, कॉस्ट टू कॉस्ट करतो, मग तो परत आपल्याला हिट करतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला पाहिजे असा प्रॉफिट होत नाही, बरोबर, आणि आपलं मेंटॅलिटी खराब होऊन जाते. त्या टायमामध्ये ना माझं असं एक रिस्क असतं, माझं असं एक म्हणणं असतं की बघा लॉस घेण्यापेक्षा ट्रेड न केलेलं कधी बेटर, कारण आपण आपली जी कॅपिटल आहे ही कधीही, एक ट्रेडरने एक गोष्ट लक्षात घ्या जो नवीन शिकतोय, मी पण त्या गोष्टी चुकीच्या केल्या, त्या टायमाला मला सांगायला कोणी नव्हतं. आता मी तुम्हाला सांगतोय माझ्या एक्सपिरियन्सवरनं की आपण जेव्हा नवीन ट्रेडिंग करायला सुरुवात करतो ना, ती आपण आहे ना आपली आपण जी ट्रेडिंगसाठी जी आपण ॲसेट बनवली असते किंवा व्हॅल्यू असते आपली, किंवा आपण एक सपोज कन्सिडर करा आपली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट सिक्युअर केली पाहिजे, बरोबर. सिक्युअर इन द सेन्स काय म्हणायचं आहे मला, की आपली जी अमाऊंट आहे ना ती आपण वाचवली पाहिजे, ठीक आहे. सपोज आता एकदम असं ओव्हर ट्रेड नाही केलं पाहिजे किंवा एकदम असे हार्श ट्रेड नाही केले पाहिजे, किंवा आपल्याला कळतंय की मार्केट वर जात आहे, बरोबर, बट त्या टायमाला आपल्याला हे पण कळतंय की मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाहीये, मग आपण ट्रेड केलं पाहिजे का, नाही केलं पाहिजे. कारण आपलं मेन फोकस काय पाहिजे की आपली जी अमाऊंट आहे, आपले जे अकाउंट आहे आपण वॉशआउट नाही झालेलं पाहिजे, बरोबर. आणि त्यासाठी ना ट्रेड न केलेलं कधी बेटर राहतं, बरोबर. तर मला बरेचसे जणांचे सांगायचं आजच्या व्हिडिओचं कारण हेच आहे की मी ट्रेड परत वापस चालू करतोय, डेली लर्निंग कंटेंट येत जाईल आता, आणि डेली लर्निंग कंटेंट येत जाईल, त्यामुळे तुम्हाला कुठे इकडे तिकडे फालतू लोकांच्या नादी लागू नका की आम्ही 2 दिवसात पैसे डबल करून देतो, हे करून देतो, ते करून देतो. असं ट्रेडिंगमध्ये काहीही होत नाही, हा पूर्णपणे स्कॅम आहे, ठीक आहे. जर तुम्हाला वाटतंय, जर तुमची अशी मेंटॅलिटी असेल की बाबा मी 10-20 हजार मार्केटमध्ये घेऊन येतोय, ठीक आहे, मला 2 दिवसात पैसे डबल होतील, अशी ट्रेडिंग होत नाही. तुम्ही सट्टा खेळायला येऊ नका, तुम्ही प्रॉपर लर्न करा. लर्न केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तुम्ही आज 10,000चे 1% जरी कमवत आहे, तुम्ही 10,000चे 100 रुपये जरी कमवत आहे, 10,000चे तुम्ही 10 रुपये जरी कमवताय ना, हे तुमची लाईफ टाईमसाठी असणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही आज 10,000 घेऊन आले, तुम्ही 1,000 रुपये कमवताय, तुम्ही उद्या 1 लाख रुपये घेऊन या, 1 लाखाला तुम्ही 1,000 रुपये जर कमवणार आहे, दिवसाला 1%च प्रॉफिटची अपेक्षा ठेवा की 1 लाखाला तुम्ही जर अकाउंट बनवताय तर 1% दिवसाचा जर प्रॉफिट होतोय, तर तो प्रॉफिट तुमचा होतोय 1 लाखाचा हिशोबाने केला तर तुमचा 1%चा प्रॉफिट होतो 1,000 रुपये, आणि तुम्ही 1,000 रुपयाला 1 दिवसासाठी कन्सिडर नका करू, 1,000 रुपयाला तुम्ही 20 दिवसासाठी कन्सिडर करा. कारण मार्केटमध्ये आपण 22 दिवस काम करतो, 8 दिवस तर आपलं ऑफर्स असतं, ठीक आहे. 22 दिवस आपण काम करतो, त्याच्यातले 2 दिवस तुम्ही सोडून त्या मार्केटमध्ये 1:3 रेशोने जर काम केलं, जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये शिकवलंय, जर तुमचे 15 टार्गेट जरी झाले तर दिवसाला, महिन्याला तुम्हाला 15,000 रुपये होता. 15,000 रुपये होता, बट 15,000 रुपये काय होतो, तुमचा प्रॉफिट होतो, ठीक आहे. या 15,000 मागे तुम्ही 15,000चे नाही, 15,000 मागे तुम्ही 15 लाखाच्या गोष्टी शिकता. की काय शिकता तुम्ही, की मार्केटमध्ये आपण काय केलं, आणि तुमचा डेलीचा जो प्रत्येक ट्रेड आहे तो लिहायला शिका. तुम्ही काय चुका केल्या आहे, ठीक आहे, तुम्ही तुमचे पेशन्स कसे ठेवले, होल्ड करून ठेवले, सगळ्या गोष्टी एक एक छोटी छोटी गोष्ट तुम्ही ना मार्केटमध्ये शिका, त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करायला. किंवा मला तर बरेचसे मेसेज येते की दादा असं असं आहे, मला शिकवा, हे करा, ते करा, मी कोणी मला सांगितलं हा शेअर घे, ते शेअर घे, आम्ही ते घेतलं, आम्ही लॉस गेलो. हे बघा, मार्केटमध्ये कधीही दुसऱ्याची सांगून गोष्ट करायची नसते. जर जे काय करायचं तुम्ही स्वतःच्या बळावर करा, स्वतःच्या हिमतीने करा आणि स्वतःसाठी करा. कारण काय होईल, तुम्ही जर कोणी कोणाला सांगितलं काय, ठीक आहे, तुम्ही कोणी सांगितलं की हा शेअर घे, हे शेअर घे, तो लॉस गेला, तुम्ही त्याला ब्लेम करणार, त्यानंतर तुम्ही तुमची मार्केटमधून जी स्वतःची तुमची एक मेंटॅलिटी राहते ती खराब होणार. मेंटॅलिटी खराब झाली म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मार्केट हा पण एक सट्टा आहे, तुम्ही चार लोकांच्या बोलण्यात येऊन जाता की नाही मार्केटमध्ये काय होत नाही. मी स्वतः 4 वर्ष त्या गोष्टी केल्या आहे, मी माझा अनुभव सांगतो, आणि म्हणून मी तुम्हाला हे करतोय की कोणीही सांगितलं आणि मग आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतोय. किंवा आता तुम्ही बघत असाल फॉरेक्सच्या बद्दल, आता सध्या लोक खूप
ह्या गोष्टींच्या माग आले की फॉरेक्स मार्केट खूप बेस्ट आहे बट त्याच्या लॉसमध्ये काय होते की इंस्टाग्रामला कोणाला काही मेसेज येत आहे किंवा काही येत आहे की फॉरेक्सचे प्रमोशन्स चालत आहे, तुम्ही काय करता त्यांच्या टेलिग्राम चॅनलला इंस्टाग्राम चॅनलला जॉईन होता, ते सांगता आम्ही $1000 $100 $200 करून देऊ. असं होत नाही, हे सगळे फ्रॉड आहे. फ्रॉडला फसू नका. जे काय असेल ते स्वतः लर्न करा आणि मार्केटमध्ये या. पण लवकरच आपले फ्रीचे जे क्लासेस आहेत ते चालू करतोय, 2-3 दिवसातच मी चालू करतोय आणि मी स्टोरी टाकेल त्याबद्दल. तुम्हाला जर इंटरेस्टेड तुम्ही असाल तर मला डीएम करा, मी तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड करेल. माझ्या फ्रीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक ऑलरेडी आपल्या बायोमध्ये आहे, ती तुम्ही जॉईन करा. इथून माझं कंटेंट्स रेग्युलर येत नव्हते कारण मी थोडं एक पर्सनल कामांमध्ये बिझी होतो, बट आता इथून पुढे कंटिन्यू लर्निंग व्हिडिओज कंटिन्यू येत असतील, डेलीचे ट्रेड्स कंटिन्यू येत राहतील. तर आता इथून पुढे इकडे तिकडे फिरकत बसू नका, प्रॉपर ट्रेडिंग करा, लर्न करा आणि अर्न करा. ठीक आहे, थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.